सकाळचे 4 वाजले आहेत आणि मालाडवरून निघालो दादरसाठी. खूप काळोख आहे. उचल बॅगला उचल. हा उचल, जोरात उचल. उचल उचल उचल, मोठं ताकद लाव. हा ते उचल उचल, वरती डोक्यावर घे. उचल उचल उचल, वरती कर. सकाळचे 5 वाजले आहेत आणि जस्ट आता दादरला पोचलो आहे. 5:30ची ट्रेन आहे. वंदे भारतने हा माझा पहिलाच प्रवास आहे आणि तिकीट दादर टू रत्नागिरी 1200 रुपये आहे. जर तुम्ही फूड मेन्शन केलं असेल तर 200 रुपये फूडचे आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे लगेज असेल, 4-5 अशा काही बॅगा असतील, तर वंदे भारतने चुकूनही प्रवास करू नका, कारण तिथे ठेवायलाच जागा नाही. दादरवरून आता जस्ट निघालो आहे. सकाळचे 6:30 वाजले आहेत. चहा आणि बिस्किट आलाय. ट्राय करतो आणि तुम्हाला रिव्ह्यू देतो काही क्षणातच. चलो भाई, देखो अपने काम. याचा रिव्ह्यू, चहा एकदम बकवास, यापेक्षा आपली घरची कोरी चाय बेस्ट आहे. अच्छा, हमको सिखा रिया है. की आता बाहेर धुकं खूप पडलेली आहे. तुम्हाला नॉर्मल मोबाईलमधून दिसतील असं वाटत नाही,
आणि काचेमधून जो व्ह्यू दिसतोय ना खूप छान आहे. सात वाजले आहेत. सकाळचा नाश्ता आलेला आहे. त्यामध्ये शिरा आहे, केचप सॉस आहे, जॅम आहे, बटर आहे. हे काय आहे, हे काय ते माहिती नाही, ट्राय करावं लागेल. ब्रेड आहेत या व्हाईटवाल्या पॅकेटमध्ये. हां, इथे ब्रेड आहेत. तर बघू हे भावानं, तुम्हाला जर वंदे भारतने प्रवास करायचा असेल ना तर पावसाळ्यातच करा. कारण इथे विंडो सीटवरून जो व्ह्यू दिसतोय ना खतरनाक आहे, जाम भारी आहे. ते बोलतात ना, जगात जर कुठे स्वर्ग असेल पृथ्वीवर तो आपल्या कोकणातच आहे. या खरा. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. सकाळचे 10 वाजले आहेत आणि आता जस्ट रत्नागिरीला उतरलो आहे. सकाळी 5:30ला दादरवरून वंदे भारत पकडली होती. जस्ट उतरलो. जवळजवळ 2 वर्षानंतर मी रत्नागिरी स्टेशनला आलो आहे. मी पूर्णपणे चेंज झालं, पूर्णपणे. माझं येण्याचं कारण, आमच्या गावाला कात्रदेवीची जत्रा भरते दरवर्षी. मी आलो नव्हतो भरपूर वर्षापासून, म्हणून आलो होतो. आणि या व्हिडिओ बनवताना मला तुला जे बोलावं लागतं आहे ना, खूप त्रास होतो. बात तो सही है. त्यापेक्षा आपली कोकणी भाषा बरी, माका तुका, कम्फर्टेबल. आपल्या भाषेत व्हिडिओ बनवायला पण मजा येते. बस एवढाच, इथपर्यंतच व्हिडिओ. आणि मी आता पुढच्या प्रवासाला निघतो आहे, ट्रॅक्स घेतो आहे आणि तुमचा निरोप घेतो. निकलता हो. निकल लवडे.